3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. इराण इस्रायल युद्धाची भारताला मोठी झळ. युद्धामुळे 6 भारतीयांचा बळी तर 3 लाख भारतीय मायदेशी परतले. 21 दिवसांनंतरही इराण इस्रायलकडून क्षेपणास्त्रांचा मारा सुरू. युद्धाच्या आगीची सर्वसामान्यांच्या खिशाला झळ. मुंबईकरांचा आवडता वडापाव दुपटीनं महागला. 10 रुपयांच्या कटिंग चहासाठी आता 12 रुपये द्यावे लागणार. दुग्धजन्य पदार्थांच्या व्यवसायाला फटका. युद्धामुळे पॅकिंग प्लास्टिकचा तुटवडा. प्लास्टिक पॅकिंगचे दर दुपटीनं वाढले. शेतकऱ्यांसह दूध उद्योगालाही मोठी झळ. इराण इस्रायल युद्धामुळे पेट्रोल आणि डिझेल महागलं. प्रीमियम पेट्रोल 2 रुपयांनी वाढलं तर औद्योगिक डिझेल 22 रुपयांनी महागलं. साध्या पेट्रोलच्या दरात बदल नाही. अमेरिकेनं इराणचं लढाऊ विमान उडवलं. इराणचे अनेक रॉकेट लॉन्चर्स उद्ध्वस्त केले. अमेरिकेकडून हल्ल्याचा व्हिडिओ जारी. सरकारी शिक्षण मंत्री असताना खरात शिक्षण खात्याचे निर्णय घ्यायचे. राऊतांचा गंभीर आरोप. शिंदेंनी केसरकरांची पक्षातून हकालपट्टी करावी, राऊतांची मागणी. ज्या शिडीनं वर गेले त्या शिडीनं खाली शेवटी कर्म. रुपाली चाकणकरांनी राजीनामा देताच रोहिणी खडसेंनी डिवचलं. सगळा अहंकार धुळीला मिळेल. वेट अँड वॉच. आणखी काही गोष्टी बाहेर येतील, रोहिणी खडसेंचा इशारा. कॅप्टन अशोक खरातचं बिंग फोडणारा नीरज जाधव अखेर पोलिसांच्या ताब्यात. जाधव सांभाळायचा खरातचं ऑफिस. कॅप्टन खरातच्या मिरगावमधील शिवनिका संस्थांसाठी शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात दारणा धरणातून 39 लाख लिटर पाणी देण्याचा निर्णय झाल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरात गॅस सिलेंडरची टंचाई. शहरामध्ये रोज 150 टन गॅसचा तुटवडा. पुरवठा खटल्यामुळे गॅस एजन्सी बाहेर रांगा. गॅस एजन्सीला पोलीस संरक्षण पुरवण्याची मागणी. देशभरात आज रमजान ईदचा उत्साह. देशातील मशिदींमध्ये नमाजासाठी मुस्लिम बांधवांची गर्दी. राजधानी दिल्लीच्या हवामानात बदल. दिल्लीमधील तापमान 14 अंश सेल्सिअसवर. जामा मशीद दाट धुक्यामध्ये हरवली. धुक्यामुळे दृश्यमानतेत घट. नवी मुंबईच्या प्रदूषणामध्ये वाढ. पर्यावरण विभागाकडून प्रदूषण वाढल्याची कबुली. 87 विकासकांना कारणे दाखवा नोटीस तर 18 विकासकांना कामं बंद ठेवण्याचे आदेश. उन्हाच्या लाटेला पावसाचा ब्रेक. भारतापासून अफगाणिस्तानपर्यंत 1000 किलोमीटर लांबीचा पावसाचा पट्टा सक्रिय. देशभरातील तापमानात मोठी घट. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळीनं झोडलं. मराठवाड्यामध्ये अवकाळीचे 2 बळी. पंचनामे करत नुकसान भरपाईचे सरकारचे आदेश तर विदर्भामध्ये 2 दिवस वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा. कोल्हापुरात आशिष शेलार यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. शेलारांसमोर शेतकऱ्याला अश्रू अनावर. गारपिटीमुळे द्राक्ष बागा उद्ध्वस्त. सिलेंडरचा काळा बाजार करणाऱ्यांवर कारवाई. जालन्याच्या मंठा तळणीमध्ये भरारी पथकाची कारवाई. आतापर्यंत 21 घरगुती सिलेंडर जप्त.